देशभरात 79वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जातोय। आपण सध्याची ही दृश्य बघतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत लाल किल्ल्यावरती। ही थेट लाईव्ह दृश्य बघतोय। अगदी थोड्याच वेळात त्यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण केलं जाणार आहे आणि त्यानंतर ते देशाला संबोधित सुद्धा लाल किल्ल्यावरूनच करतील। मोदी नेमकं काय बोलतायत, देशवासियांना नेमकं काय सांगतात, काय संबोधित करतात, हे बघणं महत्त्वाचं ठरेल। हे दृश्य आपण बघतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजघाटावरती सध्या पोहोचलेले आहेत। त्या ठिकाणी जाऊन ते श्रद्धांजली अर्पण करणार आहेत। खरं तर लाल किल्ल्यावरती ध्वजारोहण करण्याआधी दरवर्षी राजघाटावरती जातात आणि त्या ठिकाणी जे जवान आहेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात। ही दृश्य आपण बघतोय। थेट लाईव्ह दृश्य आहेत, राजघाटावरची दृश्य आहेत। नुकतेच मोदी या ठिकाणी पोहोचले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आपण ही उपस्थिती या ठिकाणी बघू शकतोय। लाल किल्ल्यावरती जाण्याआधी ते राजघाटावरती पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांच्या हस्ते खरं तर श्रद्धांजली या ठिकाणी वाहिली जाईल, अभिवादन केलं जाणार आहे। देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आपण बघायला मिळतोय। जय्यत तयारी प्रत्येक ठिकाणी सुरू आहे। लाल किल्ला सुद्धा आपण बघितला, त्या ठिकाणी सुद्धा जय्यत तयारी केली गेलेली आहे ध्वजारोहणासाठी। लाल किल्ल्यावरून मोदी ध्वजारोहण करतील आणि त्यानंतर आपण ही दृश्य बघतोय। राजघाटावरची ही दृश्य आहेत, ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अभिवादन करताना बघायला मिळत आहेत। खरं तर अनेक हुतात्म्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं होतं आजचा दिवस पाहण्यासाठी, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी। आणि त्या सगळ्यांना अभिवादन केलं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते। राजघाटावरची ही दृश्य आपण बघू शकतोय। 19व्या स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे। देशभरात तो उत्साह आजच्या दिवशी आपल्याला बघायला मिळेल। लाल किल्ल्यावरती ध्वजारोहण केलं जाईल अगदी थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते। मात्र त्याआधी दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाटावर येतात आणि या ठिकाणी श्रद्धांजली अभिवादन करतात। ती दृश्य आपण बघू शकतोय आणि त्यानंतर अगदी थोड्याच वेळात ते लाल किल्ल्यावरती सुद्धा पोहोचतील। त्या ठिकाणी सुद्धा अनेक मान्यवरांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळते। अनेक प्रमुख नेते पोहोचलेले आहेत। मोदी सुद्धा पोहोचतील आणि त्यानंतर ध्वजारोहण त्यांच्या हस्ते केलं जाईल आणि लाल किल्ल्यावरूनच ते देशाला संबोधित सुद्धा करणार आहेत। नुकतंच त्यांनी अभिवादन केलं, श्रद्धांजली अर्पण केली, ती दृश्य आपण बघितली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही उपस्थिती राजघाटावरची आपण बघू शकतोय। नुकतंच त्यांनी अभिवादन केलं, श्रद्धांजली वाहिलेली होती आणि यानंतर ते लाल किल्ल्यावरती पोहोचणार आहेत आणि ध्वजारोहण त्यांच्या हस्ते केलं जाणार आहे। तीही दृश्य आपण अगदी थोड्याच वेळात बघणार आहोत। मात्र ही सध्याची दृश्य आहेत, राजघाटावरची दृश्य। दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ध्वजारोहण करण्याआधी, लाल किल्ल्यावरती ध्वजारोहण करण्याआधी या ठिकाणी राजघाटावर पोहोचतात आणि त्यांच्या हस्ते श्रद्धांजली अभिवादन केलं जातं। ती दृश्य आपण बघितलेली आणि त्यानंतर ते लाल किल्ल्यावरती पोहोचणार आहेत दरवर्षीप्रमाणे आणि त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाणार आहे। देशभरात खरं तर आजच्या दिवशी अनेक विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। प्रत्येक ठिकाणी आपल्याला उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे। आजचा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा आहे, कारण आजच्याच दिवशी आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झालेलं होतं। 1947ला भारताला एका स्वातंत्र्य म्हणजे दर्जा प्राप्त झाला, देशाचा राष्ट्राचा दर्जा प्राप्त झाला आणि त्यानंतर आजचा दिवस हा प्रत्येक नागरिकांसाठी, भारतीयांसाठी महत्त्वाचा आहे आणि तोच दिवस दरवर्षी प्रत्येक भारतीय उत्साहात साजरा करतो। ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। प्रत्येकांमध्ये उत्साहाचं वातावरण आजच्या दिवशी बघायला मिळत आहे। प्रत्येक शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये किंवा अनेक ठिकाणी या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे। लाल किल्ल्यावरती, प्रमुखतः लाल किल्ल्यावरती उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे। दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचतात लाल किल्ल्यावरती आणि त्यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जात आहे। त्यानंतर ते देशाला संबोधित सुद्धा करतात। त्यांच्या हस्ते ते नेमकं काय बोलतात, त्यांचं भाषण ऐकण्यासाठी खरं तर देशवासी उत्सुक असतात। आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। अनेक खरं तर महत्त्वाचे नेते हे लाल किल्ल्यावरती आधीच पोहोचलेले आहेत। यामध्ये आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बघितलेलं होतं। त्यानंतर नितीन गडकरी आहेत, पियुष गोयल आहेत, त्यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती बघायला मिळते।
मोदी पोहोचतील, त्यानंतर ते ध्वजारोहण करतील. सोबतच ध्वजाला 21 तोफांची सलामी सुद्धा या ठिकाणी दिली जाईल. सोबतच आपण बघू शकतो या ठिकाणी कवायत सुद्धा पार पडणार आहे, परेड सुद्धा पार पडणार आहे. तीही दृश्य आहेत, त्यासाठी अनेक जे जवान आहेत ते सज्ज झालेले आहेत. आणि त्यानंतर मोदी आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाणार आहे. ही थेट दृश्य आहेत, लाल किल्ल्यावरची ही दृश्य आहे, ज्या ठिकाणी मोठ्या उत्साहाचं वातावरण आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय. तयारी सध्या पूर्ण झालेली आहे, अनेक नेते पोहोचलेले आहेत. फक्त आता अगदी थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी पोहोचतील आणि त्यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाईल. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी ही 12व्यांदा या ठिकाणी तिरंगा फडकवणार आहेत आणि त्यानंतर आजच्या दिवशी ते नेमकं काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल. ही दृश्य आपण बघतोय, काश्मीरच्या लाल चौकामधली ही दृश्य आहे, ज्या ठिकाणी जे प्रत्येक भारतीय आहे ते भारताचा झेंडा हातात घेऊन या ठिकाणी एक वेगळी वेशभूषा परिधान करून पोहोचलेले आहेत. जय हे जय हे जय हे जय 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 भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. अब हम गाएंगे अगला भारत माता की जय हो, भारत माता की जय हो, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय हो, भारत माता की जय, भारतीय सेना वंदे मातरम, वंदे. ये सांग तिरंगा है, मेरी जान. हे दृश्य आपण बघतोय, या ठिकाणी आपल्याला हे भारतीय दिसत आहेत ज्यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. वंदे मातरम अशा घोषणा त्यांच्याकडून दिल्या जात आहेत. सोबतच त्यांच्या हातामध्ये भारताचा झेंडा सुद्धा आहेत आणि तो फडकावताना ते दिसत आहेत. ही दृश्य आहेत, चैतन्याचं वातावरण खरं तर या नागरिकांमध्ये आपण बघू शकतोय. और मैं 2000 अगदी थोड्या वेळापूर्वीच आपण बघितलेलं होतं, जे नागरिकांमध्ये आजच्या दिवशी काय नेमकं वातावरण आहे, त्यांच्यामध्ये किती उत्साह आहे तो आपण बघितलेला होता. आणि ही दृश्य आहेत आपण बघू शकतो, लाल किल्ल्यावरची एका ठिकाणची दृश्य आपण बघू शकतोय, ज्या ठिकाणी आता सध्या परेड केली जाते. मोदी पोहोचतील, त्यानंतर ध्वजारोहण केलं जाईल. तीही दृश्य आपण बघणार आहोत. लाल किल्ल्यावरती नेमकी सध्याची परिस्थिती काय आहे ती आपण बघतोय. अगदी चैतन्याचं वातावरण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आणि पहिली दृश्य आहे तर मोदी जेव्हा राजघाटावर पोहोचलेले होते, त्यांच्या हस्ते श्रद्धांजली वाहिली गेलेली होती, अभिवादन केलं गेलेलं होतं, त्या दरम्यानची ही दृश्य आपण बघू शकतो. दोन दृश्य आहेत. अगदी थोड्याच वेळात लाल किल्ल्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचतील, त्यांच्या स्वागताची सुद्धा जय्यत तयारी ही लाल किल्ल्यावरती आधीपासूनच सुरू असल्याचं बघू शकतोय. लाल किल्ला सजलेला आहे, तिरंगाचा रंग आपण बघू शकतो सर्वत्र पसरलेला आहे. उत्साहाचं चैतन्याचं वातावरण आजच्या दिवशी आपल्याला लाल किल्ल्यावरती बघायला मिळत आहे. आधीपासूनच अनेक जे मान्यवर आहेत, प्रमुख नेते आहेत ते पोहोचलेले आहेत आणि आता फक्त अगदी थोड्याच वेळात मोदी सुद्धा त्या ठिकाणी पोहोचतील आणि त्यांच्या हस्ते 12व्यांदा या ठिकाणी ध्वजारोहण केलं जाईल, तिरंगा फडकवला जाणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्यावरून देशाला दरवर्षी संबोधित करतात. याही वर्षी ते संबोधित करतील. आजच्या दिवशी ते देशवासियांना नेमकं काय सांगतात, काय नेमक्या घोषणा करतात देशवासियांसाठी, हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. ही दोन दृश्य आपण बघतोय. एका ठिकाणी राजघाटावरची दृश्य आहे, ज्यावेळी मोदी पोहोचलेले होते, राजघाटावर पोहोचलेले होते. दरवर्षी खरं तर लाल किल्ल्यावरती जाण्याआधी मोदी राजघाटावर जातात, त्यांच्या हस्ते अभिवादन श्रद्धांजली वाहिली जाते आणि त्यानंतर ते ध्वजारोहण करतात. याही वर्षी त्यांनी तसंच केलंय. राजघाटावर ते पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी श्रद्धांजली अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर ते लाल किल्ल्यावरती अगदी थोड्याच वेळात पोहोचतील आणि त्यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाईल. ही दृश्य सध्याची लाईव्ह दृश्य आहेत. ही लाल किल्ल्यावरची दृश्य आहेत. लाल किल्ल्यावरून 79वा स्वातंत्र्य दिन हा उत्साहात आजच्या दिवशी साजरा होताना आपण थेट लाईव्ह दृश्य बघू शकणार आहोत. तर ऑपरेशन सिंदूर संदर्भात शौर्यासाठी जवानांचा आजच्या दिवशी सन्मान सुद्धा केला जाणार आहे. तीही दृश्य आपण बघणार आहोत. लाल किल्ल्यावरती सध्याची काय परिस्थिती आहे, काय वातावरण आहे ते बघू शकतो. अनेक मान्यवर, अनेक जे नागरिक आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत. फक्त वाट बघताय ती मोदींची, कारण
आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 12व्यांदा तिरंगा फडकवणार आहेत. अगदी थोड्याच वेळात ते या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाईल. सोबतच 21 तोफांची सलामी ही दरवर्षी खरं तर लाल किल्ल्यावरती दिली जाते, ती याही वर्षी दिली जाणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी परेड पार पडेल. अनेक महत्त्वाचे जे कार्यक्रम असतील ते सुद्धा पार पडणार आहेत. त्याचं स्वरूप सुद्धा आपण बघितलेलं आहे. खरं तर आपण बघू शकतोय अनेक जवानांचा सन्मान सुद्धा आजच्या दिवशी केला जाईल आणि हे सगळे कार्यक्रम पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासियांना संबोधित करणार आहे. दरवर्षी लाल किल्ला हा सजलेला असतो आजच्या दिवशी. आज देशभरात 79वा स्वातंत्र्य दिन हा उत्साहात साजरा होताना आपण बघणार आहोत. ती दृश्य खरं तर लाल किल्ल्यावरती सुद्धा आहे. लाल किल्ल्यावरून 79वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होणार आहे. तर आपण ही दृश्य बघतोय, गाड्यांचा ताफा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा. नुकतेच ते पोहोचतायत लाल किल्ल्यावरती. ती दृश्य आपण बघू शकतोय. बाहेरून नेमका लाल किल्ला कसा दिसतोय तेही बघतोय. त्याही ठिकाणी आपण बघू शकतोय जय्यत अशी तयारी आणि सुंदर असा हा लाल किल्ला सजवण्यात आलेला आहे. के जश्न में निखरा भारत के लोकतंत्र का रंग, उत्सुकता बढ़ती हुई, जोश चढ़ता हुआ और आगमन हो रहा है माननीय प्रधानमंत्री का. So the guard commanders giving the command, everybody at attention, and the Prime Minister's carcade taking the gentle sweep around the moat to arrive here at the Lahori gate side. The Republic of India celebrating its 79th Independence Day and the leader of the government of the largest democracy in the world being accorded a ceremonial salute and welcome. लाल किले के ऐतिहासिक लाहौरी गेट पहुंचने पर माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी का विधिवत स्वागत रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंह के द्वारा, रक्षा राज्य मंत्री श्री संजय सेठ और रक्षा सचिव श्री राजेश कुमार सिंह भी यहां पर उपस्थित. दिल्ली एरिया के जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टिनेंट जनरल भवनीश कुमार माननीय प्रधानमंत्री महोदय को सलामी मंच तक ले जाएंगे, जहां उन्हें थल सेना, नौसेना, वायुसेना और दिल्ली पुलिस के 96 जवानों का गार्ड ऑफ ऑनर दिया जाएगा. इस वर्ष सलामी गारद का संचालन भारतीय वायुसेना के विंग कमांडर एएस सेखो कर रहे हैं. सेना पुलिस सम्मान गार्ड जनरल सलामत सत. सेना पुलिस सम्मान गार्ड अजब सत. अंतर सेना पुलिस सम्मान गार्ड निरीक्षण के लिए हजरत इमाम. The overall commander of the Prime Minister's Guard of Honor informing the Prime Minister that the guard is ready and requesting him to inspect the Guard of Honor. The band positioned there will strike up a slow march during the inspection.
inspection of the Guard of Honor complete, the Prime Minister will now move towards the ramparts of the Red Fort, passing through the Lahori Gate. The flag hoisting ceremony at the ramparts, followed by the Prime Minister's address to the nation, are the high point of today's celebrations here. Nation building is a complex, collaborative and cumulative task. It happens over a period of time marked by intense and steadfast commitment. Today, Prime Minister Narendra Modi will share with the nation some victories, some challenges and some changes on his government's journey towards nation building. सम्मान गारद का निरीक्षण करने के बाद प्रधानमंत्री अब लाल किले की प्राचीर की ओर अग्रसर। उनके साथ दिल्ली एरिया के जीओसी लेफ्टिनेंट जनरल भवनीश कुमार, विशाल और भव्य लाहौरी गेट, जहां प्रवेश के लिए काठ का पुल, 41 फीट ऊंचा और 24 फीट चौड़ा लाहौरी गेट। जनरल भवनीश कुमार, विशाल और भव्य लाहौरी गेट, जहां प्रवेश के लिए काठ का पुल, 41 फीट ऊंचा और 24 फीट चौड़ा लाहौरी गेट, ऊंचा मेहराबदार दरवाज़ा, दरवाजे की 3 मंजिलें। यहां से प्रवेश करने के बाद प्राचीर पर पहुंचने के लिए सीढ़ियां हैं और अब तो यहां विशिष्ट व्यक्तियों के लिए लिफ्ट भी है। प्रधानमंत्री प्राचीर की ओर अग्रसर। जब ये लाल किला बना था तब ये प्राचीर नहीं थी, इसे बाद में बनवाया गया और सन 1947 में पहली बार हमारा प्यारा तिरंगा राष्ट्रीय ध्वज यहीं इसी प्राचीर पर फहराया गया था। So the raincoats are out, a slight drizzle seems to be blessing the venue. Opportune moment in time. The heavens have held steady so far. The Prime Minister arriving at the first level of the ramparts, Raksha Mantri Shri Rajnath Singh, Raksha Rajya Mantri Shri Sanjay Seth, Chief of Defence Staff General Anil Chauhan, Chief of the Army General Upendra Dwivedi, the Navy Chief Admiral Dinesh K. Tripathi and the Chief of Air Staff Air Chief Marshal A.B. Singh greet him. Once the Prime Minister is ready to ascend the final level, the GOC Delhi area will conduct him to the dais to hoist the national flag, which will be followed by his address. In fact, when the flag hoisting is done, it will be synchronized with the 21-gun salute by the valiant gunners of the 1721 Field Battery Ceremonial. The ceremonial battery, utilizing the indigenous 105mm light field guns, will be commanded by Major Pavan Singh Shehkawat, and the gun position officer will be Naib Subedar Ashutosh Sarkar.